सुनेत्रा पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। सुनेत्रा पवारांचा खासदारकीचा राजीनामा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याचं कळतंय। काही वेळापूर्वीच ते मुंबईतल्या आपल्या देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या होत्या। नेत्यांची खलबतं सुरू आहेत आणि आता मोठी बातमी समोर येते। सुनेत्रा पवार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची त्या शपथ ग्रहण करणार आहेत। सुनेत्रा पवार थोड्याच वेळात राजीनामा देणार असल्याचं कळतंय, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सुनेत्रा पवार थोड्याच वेळात आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल, काय अधिकची माहिती आहे? सुप्रिया, सुनेत्रा पवार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत असं सूत्रांकडून समजतंय। नक्कीच आपण पाहत आहोत की सुनेत्रा पवार आपल्या दोन्ही मुलांसोबत मध्यरात्री मुंबईमध्ये दाखल झाले आणि सकाळपासूनच खरं तर ते देवगिरी या निवासस्थानी आहेत। आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर काहीच वेळापूर्वी सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि नरेश अरोरा असतील, हे सगळे महत्त्वाची जी लोक आहेत ती सध्या देवगिरी या निवासस्थानी आहेत। आणि याच ठिकाणी सुनेत्रा पवार यांचा जो राजीनामा आहे तो सध्या ड्राफ्ट केला जात आहे आणि हा जो राजीनामा आहे तो राज्यसभेच्या जे सभापती आहेत त्यांच्याकडे पाठवला जाणार आहे। सध्या हा राजीनामा जो आहे तो ड्राफ्ट केला जात असून पुढच्या काहीच वेळामध्ये हा राजीनामा जो आहे तो वरती केंद्रामध्ये पाठवला जाणार आहे। आणि आपण पाहतो की आज संध्याकाळी 5:30च्या दरम्यान सुनेत्रा पवार जे आहे ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि त्याच्यापूर्वी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा होणं खरं तर महत्त्वाचं आहे। आणि सध्या तीच प्रक्रिया जी आहे ती सध्या देवगिरी या निवासस्थानी सुरू असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। आपण बघतो की आज संध्याकाळी जो शपथविधी पार पडणार आहे तो अगदी साध्या पद्धतीने, म्हणजे अगदी 10 मिनिटात उरकेल अशा पद्धतीचा स्वरूपाचा खरं तर हा संपूर्ण शपथविधी असणार आहे। कारण की दिवंगत नेते अजित पवार यांचं निधन झालं, अपघाती निधन झालं आणि त्याच्यानंतर तात्काळपणे आपण पाहतो आहोत की पक्षाची सगळी सूत्र जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्या संदर्भामध्ये पक्षामध्ये एक मोठ्या हालचाली, गाठीभेटी आणि बैठका सातत्याने ह्या सगळ्या सुरू होत्या। आणि आपण पाहतो आहोत की अजित पवार यांचा काल आपण बघतो अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम हा सुद्धा पार पडला आणि त्याच्यानंतर सुनेत्रा पवार आपल्या मुलांसोबत मुंबईत दाखल झाल्या होत्या। आज सकाळपासूनच देवगिरी या निवासस्थानी हालचाली आणि धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर सुनेत्रा पवारांचा खासदारकीचा राजीनामा देण्याची बातमी सूत्रांकडून सध्या समोर येते। काही वेळातच सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देतील।